रावल बँकेत 98 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार. अनिल गोटे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप. दोंडाईच्या येथील रावल बँकेच्या 98 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आरोपींच्या अर्जावर तपासी एजन्सी बदलण्याचे आदेश दिले होते त्यातील जयकुमार रावल यांच्यासह 5 आरोपींना सीआयडीने अंतिम आरोपपत्रात वगळल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. रावल बँकेच्या भ्रष्टाचारातून जयकुमार रावल यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांचा आरोपपत्रातून नावे वगळण्याची सीआयडीने शिफारस केल्याचा देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. प्रकरण रावल सहकारी बँक याच्यामध्ये 58 कोटी रुपयाचा फ्रॉड हे प्रकरण आहे. रिझर्व्ह बँकेने 2006 मध्ये त्यांचं लायसन्स रद्द केले, आपले यांचा व्यवहार बंद केले. 2011 मध्ये लायसन्स रद्द केलं. सहकार खात्याचे 3 अहवाल, सीआयडीचे 3 अहवाल आणि एसआयटीचा 1 अहवाल असे 7 अहवाल आहेत ज्यामध्ये रावळांना दोषी मानलेलं आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी तपास एजन्सी बदलल्यानंतर शेवटच्या अहवालात रावल, त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे नातेवाईक यांना मात्र वगळण्यात आलेलं आहे. आणि जे त्यांचे कौटुंबिक शत्रू आहेत, त्यांचे सख्खे काका, त्यांना मात्र आरोपी केले आहे. कलम अशी लावली आहेत की 7 वर्षापासून तर जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. आपलं काय मत आहे की हे जे नाव वगळण्यात आले कोणाच्या याच्याने वगळण्यात? अहो काय सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळेच वगळले. 6 लोकांनी अर्ज केला आणि 5 लोक आरोपी मधला वगळले. आता आपली मागणी मागणी कुणाकडे करू मी? हे न्यायालयीन प्रकरण, आता न्यायालयात निकाल लागेल, याचा सर्वोच्च न्यायालयात लागेल. एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा. एसआयपी, एसडब्ल्यूपी, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा. 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास. आता तुमची वेळ. नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार. आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज. संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा.